आखाडामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. आजच्या आखाडामध्ये आपण महाराष्ट्रातल्या सगळ्यात वादग्रस्त विषयावर आज चर्चा करणार आहोत. मात्र त्याआधी या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी आहे, ती आधी आपण पाहणार आहोत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर चांगलीच खळबळ माजली. मात्र यामध्ये आता ज्या पार्थ पवारांविषयी पवारांनी त्यांच्या बोलण्याला कवडीचीही किंमत नाही अशा प्रकारचं वक्तव्य केलं, ते पार्थ पवार आता वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये आहेत असं कळतं. पार्थ यांच्या निर्णयासंदर्भामध्येच अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये मंत्रालयात भेट झाली असंही म्हटलं जातं आणि संध्याकाळी 6 वाजता सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार यांचीही भेट होणार आहे अशी ही चर्चा आहे. आणि त्यामुळे पार्थ पवार काही वेगळा निर्णय घेणार का? वेगळा निर्णय म्हणजे नेमकं काय घेणार? ते वेगळ्या पक्षामध्ये जाणार, राजकारण सोडणार की मग गप्प बसणं पसंत करणार? नेमकं काय करणार पार्थ पवार? या सगळ्यामध्ये पार्थ पवारांनी जर वेगळा निर्णय घेतला तर मग अजित पवार काय करणार? अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत. पार्थ पवार यांच्याविषयीच्या पवारांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ माजलेली आहे. पवार कुटुंबातही त्यामुळे खळबळ माजली आहे. अजितदादांनी आतापर्यंत या सगळ्या घडामोडींसंदर्भामध्ये एकही वक्तव्य केलेलं नाही. अजितदादांचं हे मौन नेमकं काय सांगतं? पार्थ पवार नेमकं काय करणार आहेत? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये यामुळे काही वेगळा ट्विस्ट निर्माण होणार आहे का? एक रिपोर्ट या संदर्भातला पाहूयात. माझ्या रात्रीच्या बोलण्याला कवडीची किंमत आम्ही देत नाही. पार्थ बद्दलच्या वक्तव्यावरून अजित पवार गप्प का? अजितदादांच्या मनात नेमकं काय सुरू आहे? अजित पवार नाराज झाले तर महाविकास आघाडीचं कसं? सध्या शरद पवारांनी पार्थ बद्दल केलेल्या वक्तव्याचीच राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. कारण अजित पवारांचे पुत्र पार्थला पवारांनी जाहीरपणे पत्रकार परिषदेच फटकारत अपरिपक्व असं म्हटलं आणि पार्थच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नसल्याचंही पवारांनी म्हटलंय. माझ्या रात्रीच्या बोलण्याला कवडीची किंमत आम्ही देत नाही, ते इमॅच्युअर आहे. परंतु CBIच्या बद्दलची जर चौकशी कोणाला करायची असेल, मी स्वच्छ सांगितलं, माझा महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर 100% विश्वास आहे. पण कोणाला असं वाटत असेल CBIची चौकशी करावी, त्यालाही कोणाचा विरोध असल्याचं कारण नाही. आता पार्थलाच शरद पवारांनी अपरिपक्व म्हटल्यानं अजित पवार नेमकं काय बोलतात याकडे नजरा लागल्या होत्या, पण अजित पवार काहीही बोलले नाहीत. सोमवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीतून सुद्धा दादा आधीच निघून गेले आणि मंत्रालयात आल्यावर सुद्धा मीडियाशी काहीही न बोलता निघून गेले. त्यामुळे अजित पवारांनी मौन बाळगल्यानं अनेक सवाल निर्माण झालेत. पवारांनी पार्थला अपरिपक्व म्हटल्यानं अजितदादा नाराज झालेत का? पार्थच्या बोलण्याला कवडीची किंमत देत नाही हे वक्तव्य दादांना लागलं का? अजित पवारांच्या मनात नेमकं काय सुरू आहे? अजित पवार पुन्हा नाराज झाले तर महाविकास आघाडीचं कसं होणार? काही तरुण लोक सल्ला देत आहेत, त्या पद्धतीने ते काही ते पावलं टाकताय, पण ते योग्य नाही. पक्षाच्या ध्येय धोरणा त्या पद्धतीने राजकारण करावं लागतं आहे. आता हे अनुभव कमी असताना ही घटना घडते, पण ते राजकीय वाद आहे, घरात वाद आहे, हे काही योग्य बोलणं नाही. तरुण आहे, चुका करूनच लोक शिकत आहेत आणि चूक झाली पुढे दुरुस्त करता येते. आता अजितदादा नाराज आहे ते मला कसं कळणार? माझ्या माहितीप्रमाणे मी काय राष्ट्रवादी काँग्रेस विषयाच्या अंतर्गत मी बोलणार नाही. मला वाटतं अशा वेळेला अजितदादा गप्प राहत असतील तर ते चांगलंच आहे, समंजसपणाचं ठरेल. आणि त्यामुळे दादांची भूमिका निश्चितच या ठिकाणी राजकीय संस्कृतीच्या दृष्टीनं महत्त्वाची वाटते. महाविकास आघाडीवर काय परिणाम होईल हे येणाऱ्या काळात दिसेल, पण याचा फायदा घेऊन भारतीय जनता पार्टी काही उलटापालट करेल असं मला वाटत नाही. महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत आणि याआधी महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होण्याआधीच अजितदादांनी उघडपणे पुकारलेलं बंड सर्वांना माहितीच आहे. त्यामुळे पवारांनीच पार्थला अपरिपक्व म्हटल्यानं जर अजितदादा पुन्हा नाराज झाले तर महाविकास आघाडीला सुद्धा ते परवडणारं नसेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्या संदर्भात पार्थ पवार यांच्या बोलण्याला आपण कवडीचीही किंमत देत नाही, ते अजून अपरिपक्व आहेत, अशा प्रकारचं विधान करून एकूण या संदर्भात जो वाद निर्माण झाला होता त्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे.
अनेकांना असं वाटतं की शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्या निमित्तानं थेट अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. सर्व पातळीवरचे गोंधळ अधिक काळ सुरू ठेवणं कुणाच्याही हिताचं नव्हतं आणि अशा परिस्थितीत शरद पवार यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात त्या संदर्भात प्रतिक्रिया देऊन यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजित पवार जर नाराज असतील तर महाविकास आघाडीसाठी ती चिंताजनक बाब असेल, कारण धक्का तंत्रासाठी सुद्धा अजितदादा ओळखले जातात. मात्र जरतरवर बोलण्यापेक्षा अजित पवारांच्या मनात नेमकं काय सुरू आहे हे तर दादा उघडपणे बोलल्यावरच कळेल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. या सगळ्या घडामोडींसंदर्भामध्ये जयंत पाटील बोलतायत. आधी आपण त्यांचं वक्तव्य ऐकूयात, ते नेमकं काय म्हणतात. पण गणपतीचा सण हा देखील कोरोनाच्या वातावरणात मर्यादित राहून साजरा करण्याच्या सूचना आणि आदेश सगळीकडे दिलेले आहेत आणि मला रेल्वे का थांबवली आणि का नाही याच्याविषयी मला स्वतःला कल्पना नाही. 5 जण नाराज असेल तर तुम्ही प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्याशी बोला, त्यांना समजवा. काय पार्थ नाराज आहे तुम्हाला कोणी सांगितलं? चर्चा अशी आहे की चर्चा काही असेल पण पार्थ नाराज आहे तुम्हाला कोणी सांगितलं? दोन भूमिका ज्या आहेत तो नाराज नाही. कशाला नाराज होण्याचे काय? आजोबांना सगळे अधिकार आहेत बोलायचे, काही सुचवायचे, काही बोलण्याचे. वडीलधारी कुटुंबातले जर कोणी बोलले तर आपण कधी नाराज होतो का? सर, पण पक्षाची त्याचप्रमाणे पक्षाची असेल, सरकारची असेल, घरातली भूमिका एक असताना पार्थिव वेगळी भूमिका घेणं यामध्ये नेमकं काय काही हेतू नाही. त्यांना त्यावेळी ते वाटलं असेल, त्यावेळी घेतली असेल. त्याच्याविषयी काही मला विशेष काही हे वाटत नाही आणि त्या बाबतीत त्यांची नाराजी राजी हा प्रश्न उद्भवतोच मला वाटत नाही. जयंत पाटील यांची ही प्रतिक्रिया. अजित पवार नाराज नाहीत असं जयंत पाटील म्हणतायत. पार्थ पवार सुद्धा नाराज नाहीत असं जयंत पाटील म्हणतायत. शरद पवार हे त्यांचे आजोबा आहेत आणि त्यामुळे आजोबा आपल्या नातवाला अशा प्रकारे बोलू शकतात असंही जयंत पाटलांना वाटतं. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचं राजकारण ज्यांनी जवळून पाहिलेलं आहे त्यांना आत्ता नेमकं राष्ट्रवादीत काय सुरू आहे, पवार कुटुंबामध्ये नेमकं काय सुरू आहे याची नेमकी कल्पना नक्कीच असणार आहे. आणि असेच गेस्ट आपल्या सोबत आहेत आणि ते म्हणजे जयंत पाटील यांनी जे वक्तव्य केलं ते आपण पुन्हा एकदा ऐकणार आहोत. मात्र त्याआधी आपल्या सोबत आहेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉक्टर हेमलता पाटील, त्यानंतर संजय आवटे सर आणि विजय चोरमारे सर, राजकीय विश्लेषक दोघेही. जसं मी म्हटलं की राष्ट्रवादीचं राजकारण ज्यांना जवळून माहिती आहे असे हे दोघेही दिग्गज पत्रकार आपल्या सोबत या चर्चेमध्ये आहेत. संजय आवटे सर आणि विजय चोरमारे सर, तुमच्याकडे येतेच मी आधी. मात्र सगळ्यात आधी प्रवीण दरेकर तुमच्याकडे. पार्थ पवार नाराज आहेत आणि पार्थ पवार हे काहीतरी वेगळा मार्ग निवडणार अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे, राष्ट्रवादीच्या गोटातही सुरू आहे. भाजपचा काय प्लॅन, भाजपला काय वाटतं या सगळ्या संदर्भामध्ये, किती तयारी झाली आहे पार्थ पवारांसंदर्भात? नाही, खरं म्हणजे मला आश्चर्य वाटतं तुमचं. भाजपचा प्लॅन काय, भाजपची काय तयारी आहे, ज्या विषयाशी भाजपाचा दुरान्वयी संबंध नाही त्या विषयावर आपण भाजपची भूमिका विचारत आहात. खरं म्हणजे पार्थ पवार नाराज आहे नाही याची कल्पना त्या ठिकाणी एकतर कुटुंबाला किंवा त्यांच्या पक्षातील ज्येष्ठांना माहीत असेल आणि आत्ताच जयंत पाटलांनी सांगितलं की पार्थ पवार नाराज नाहीत, ते आजोबा आहेत पवार साहेब आणि त्यांना वडिलकीच्या नात्यानं बोलण्याचा अधिकार त्या ठिकाणी आहे. आता या ठिकाणी विषय असा येतो की पवार साहेबांनी असं बोलायला हवं होतं का, तर शेवटी ते पक्षाचे नेते आहेत, त्यांचे आजोबा आहेत, त्यांनी काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे, कौटुंबिक विषय. आणि त्या ठिकाणी पार्थ पवार यांनी कसं वागावं, काय बोलावं, त्यांची आवड हा त्यांचा विषय आहे. याविषयी आमच्या पक्षाच्या वतीनं देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी अत्यंत स्पष्ट भूमिका या ठिकाणी सांगितलेली आहे. आता एक गोष्ट खरी आहे की या ठिकाणी आपण बोलताय या सगळ्या कला भाजपचा काय आहे, भाजपचा संबंध येतो कुठे, त्यांचा कौटुंबिक विषय नाही. आजही करतो ना, आजही करतो मी. आजही पार्थ पवार हा एक उदयोन्मुख नेता आहे. मी कौतुक करत असताना हे सांगितलं की पार्थ पवारला जर अपरिपक्व आहे असं बोललं गेलं असेल तर मी असं विचारलं की राष्ट्रवादी काँग्रेसनं लोकसभेसारख्या मावळ मतदारसंघातनं उमेदवारी देत असताना
त्याच्या अपरिपक्वतेची कल्पना नव्हती का, अशा प्रकारे मी विचारणा त्या ठिकाणी केली. आणि पुढे जाऊन मी असंही म्हणालो की पवार साहेब मोठे नेते आहेत, त्याचबरोबर ते आजोबा आहेत, आणि एखादा आपला मुलगा उदयोन्मुख त्या ठिकाणी राजकारणात पाऊल टाकत असेल तर त्या ठिकाणी त्याचं मनोबल वाढवणं, त्याचं चुकत असेल तर त्या ठिकाणी चार भिंतीत बोलावून की आधी मुलाला घ्यायचं आणि मग वडील आपोआपच येतात, असं तुमचं म्हणणं असतंच नेहमी, म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला होता. आता मला काय मीडियावर आक्षेप घ्यायचा नाही. हे प्रश्न पण तुमचेच, उत्तरं पण तुमचीच, भाकीतं पण तुमचीच. आता अजित भारत पवार भाजपला यायचा विषय आज कुठे त्या ठिकाणी आहे? अजितदादा या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, ते वडील आहेत त्यांचे, राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आहेत, सत्तेत आहेत. आणि अशा वेळेला मला वाटतं वडिलांच्या पलीकडे मुलाला घ्यायचं मग वडील येतात, आले तर घेणार काय विचारताय? बरं, मी पाटील यांच्याकडे जाते. नाही, एक लक्षात ठेवा, आले तर घेणार नाही का दरेकर तुम्ही? जर पार्थ पवारांनी ठरवलं बीजेपी मध्ये जावं तर काय भाजप घेणार नाही पार्थ पवारांना? प्रत्येक पक्षामध्ये कोण नाही, त्या संदर्भात भारतीय जनता पक्षाची वरिष्ठ नेते जे आमच्या आहेत ते निर्णय घेतील की उद्या अजित पवारांना, आपल्या पार्थ पवारांना त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षात यायचं असेल, त्या संदर्भात भूमिका घेणारा मी अथॉरिटी नाही आहे. त्याच्यामुळे मी आपल्याला इथे सांगू शकत नाही. आमची वरिष्ठ नेते मंडळी सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या संदर्भात निर्णय घेतील. हेमलता पाटील, या सगळ्या घडामोडींकडे काँग्रेस कसं नेमकं पाहतं? कारण या सगळ्याचे पडसाद महाविकास आघाडीच्या पुढच्या भवितव्यावर, पुढच्या राजकारणावर देखील पडणार आहे. काँग्रेस पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर अलायन्स झालेला आहे आणि आम्ही एकत्रितपणे ह्या निवडणुका लढवलेल्या आहेत. हा जो प्रश्न आहे पार्थ पवारांचा, हा राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न आहे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वसर्व हे आदरणीय शरद पवार साहेब आहेत, अजित दादा हे उपमुख्यमंत्री आहेत. या दोघांकडूनही पक्षाचा अलायन्स तुटण्याच्या संदर्भात किंवा काही वेगळा निर्णय घेण्याच्या संदर्भात कुठलीही चर्चा झालेली नाहीये. पार्थ पवार हे कुठलेही ऑफिस बेरर नाहीत, त्यांच्याकडे कुठलंही महत्त्वाचं पद नाही. इनफॅक्ट मावळचं इलेक्शन हारल्यानंतर ते पक्षाच्या व्यासपीठावर अगदी आभावाने दिसले आणि क्वचितच दिसले. त्यांचं कुठलंही त्या बाबतीत राजकीय पक्षाला पोषक किंवा पक्षाच्या दृष्टीने कुठलंही स्टेटमेंट नाहीये. मला माहित नाही आता की राष्ट्रवादीचे ते कुठल्या पदावरती आहेत, त्यामुळे ते काय बोलले याला आमच्या दृष्टीने काही महत्त्व नाहीये. जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष काही भूमिका घेतील त्यावर काँग्रेसने काही बोलणं संयुक्त होईल. परंतु पार्थ पवारांचा विषय हा पूर्णपणे हा राष्ट्रवादीचा विषय आहे. दुसरी आणखीन महत्त्वाची गोष्ट की त्याच्यामध्ये त्यांनी जे 2-3 स्टेटमेंट केलेले आहेत, त्याच्यामध्ये जय श्रीराम हे जे स्टेटमेंट केलेलं आहे, तर राम मंदिराचा विषय हा घटनेच्या चौकटीमध्ये झालेला आहे. सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट नंतर तो विषय झालाय, त्यामुळे त्याच्यामध्ये कोणाला वावगं वाटण्याचं काही कारण नाही, ऑब्जेक्शन घेण्याचं कारण नाही. आणि दुसरा जो सीबीआयच्या संदर्भात त्यांनी जो प्रश्न उपस्थित केलाय हे त्यांचं त्याच्यावर आता काँग्रेसला काही आक्षेप आहे असं काही वाटत नाही. आणि पार्थ पवार हा राष्ट्रवादीचा वैयक्तिक विषय आहे असं तुम्हाला वाटतं? बरं, मला मी आवटे सर तुमच्याकडे येते, मात्र विजय चोरवारे सर आधी तुमच्याकडे येते मी. विजय चोरवारे सर, इथे पवारांनी असं म्हटलं की पार्थ पवार हे लहान आहेत किंवा अपरिपक्व आहेत, त्यांच्या बोर्डाला कवडीचीही किंमत मी देत नाही असं म्हटलं. छगन भुजबळ यांनी म्हटलं नया हे बह. नेमकं काय पार्थ पवार काय विचार नेमका करतायत? पार्थ पवारांच्या भूमिकेचा राष्ट्रवादीवर, पवार कुटुंबावर नेमका काय परिणाम होतोय? मला असं वाटतं की ज्यावेळी शरद पवारांनी त्याच्या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे त्यानंतर हा विषय एकूण राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीनेही संपलेला आहे आणि पवार कुटुंबाच्या दृष्टीनेही संपलेला आहे. कारण एकदा शरद पवारांनी एखादी प्रतिक्रिया दिल्यानंतर त्या संदर्भात कुणीही बोलणं, अगदी अजित पवारांनी सुद्धा काही बोलणं फार संयुक्तिक ठरत नाही, त्याला फारसं महत्व उरत नाही. तसं काय समजा त्या संदर्भात त्यांची प्रतिक्रिया आली तर ती प्रतिक्रिया आणि ती जर प्रतिक्रिया त्याच्या प्रतिकूल असेल तर मग त्यावरून आपला वेगळे राजकीय अर्थ काढावे लागतील. पण एकदा शरद पवारांनी एखाद्या विषयासंदर्भात आपली फायनल कमेंट दिल्यानंतर त्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीनं हा विषयही संपलेला असू शकतो. म्हणजे लगेच कालचं असं म्हटलं जातं की काल अजित पवार आणि जयंत पाटील शरद पवारांना भेटायला गेले. तर मला वाटतं, माझ्यासारख्याला असं वाटतं की त्या बैठकीत पार्थ पवार त्याचं स्टेटमेंट किंवा हा विषयही असू शकत नाही कदाचित. म्हणजे कदाचित त्या पलीकडे वेगळं राज्य सरकार आणि ते जयंत पाटलांनी जे निवेदन केलं त्या संदर्भातले विषय असू शकतो.
कारण पार्थ पवार यांचं विधान घेऊन काही राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यावर चर्चा करावी, विचारमंथन घडवावं, हे मला फार काही त्यात अर्थ दिसत नाही. मग हेमलता पाटील जे म्हटल्या की ते कोणत्याही पदावर नाही, ती पक्षाची अधिकृत भूमिका नाही, त्यांच्या म्हणण्याला पक्ष म्हणून कुठलीही किंमत नाही, हे खरं आहे. फक्त ते अजित पवार यांचे पुत्र आहेत म्हणून त्यांच्या म्हणण्याची आपण चर्चा करतोय. त्या पलीकडे त्यांच्या म्हणण्याला फारशी आजच्या घडीला त्याचा अर्थ आहे किंवा राजकीय अन्वय अर्थ आहे असं वाटत नाही. आवटे सर, काल तुम्ही असं म्हणाला होतात की आता निकाली कुस्ती कदाचित सुरू झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये. चोरमारे सरांना असं वाटतं की याला काही फार काही अर्थ आहे असं वाटत नाही. मात्र एकूणच पार्थ पवार यांची भूमिका अजित पवार यांचा मार्ग किंवा त्यांची भूमिका ठरवणार आहे का, राष्ट्रवादीचा पुढचा मार्ग ठरवणार आहे का, किंवा मग महाविकास आघाडीमध्ये याचे काही वेगळे पडसाद उमटतील? निखिला, विजय चोरमारे जे म्हणतात ते वरवर पाहता अगदी बरोबर आहे की पार्थ पवारांचं एकूण पद काय किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांची काय पोझिशन आहे हा मुद्दा ती अगदी वेगळा आहे. पण मला असं वाटतं की पॉलिटिकल प्रोसेस जी असते, राजकीय प्रक्रिया भारतामध्ये ज्या प्रकारे होत असते, त्याच्यामध्ये कुठल्या पक्षामध्ये तुम्ही कुठल्या पदावर आहात हा मुद्दा वेगळा आहे. पण जे परसेप्शन आहे त्याचा विचार केला तर मला असं वाटतं की त्याकडे दुर्लक्ष करावं असं अजिबातच नाही आहे. कारण पार्थ पवार सातत्यानं ज्या प्रकारची भूमिका मांडतायत किंवा ज्या प्रकारे हा सगळा संघर्ष सुरू आहे, मला असं दिसतं याच्यामध्ये की मुळामध्ये पार्थ पवारांच्या नंतर शरद पवार काही बोलले आणि त्यानंतर हा विषय संपलेला नाहीये. उलट पक्ष हा विषय आता आगामी काळामध्ये सुरू होणार आहे. एक लक्षात घ्या की म्हणजे जेव्हा शरद पवारांनी कमेंट केल्यानंतर अजित पवार मंत्रिमंडळाची बैठक सोडून लगेच सिल्वर ओकला गेले आणि मग ती सगळी बैठक झाली. आता जयंत पाटील बोलतायत, बाकी सगळे बोलतायत, पण अद्यापही अजित पवार मात्र या विषयावर काहीच बोलत नाहीत. मी जे कालही म्हणालो होतो, मुळामध्ये असं आहे की मुळामध्ये पार्थ पवार बोलल्यानंतर भाजपच्या गोटामध्ये जो काही जल्लोष सुरू आहे, आनंदाचा उत्सव सुरू आहे आणि हे अगदी पार्थ पवार फारच लंबेरेस का घोडा आहे वगैरे जे भाजपच्या मंडळींना वाटू लागलेलं आहे, याचा अर्थ स्पष्ट आहे की मुळामध्ये पार्थ पवार ज्या प्रकारची भाषा वापरतायत, पार्थ प्रकार जे काही करू पाहतायत त्याचा फायदा भाजपला होणार आहे. मुळामध्ये अजित पवारांचं जर आपण बघितलं की पार्थ पवारांनी जे काही केलेलं आहे ते पार्थ पवारांनी स्वतः केलेलं आहे असं मला अजिबात वाटत नाही. मी सातत्याने सांगतोय की पार्थचा सारथी कोण आहे आणि हा सारथी कोण आहे. मला असं वाटतं की याच्यामध्ये अजित पवारांचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि आपण जर बघितलं तर महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार खुश नाहीत हे सातत्यानं आपण बघतो आहोत. त्यामुळे आणि यापूर्वी जेव्हा पहाटे शपथ घेतली अजित पवारांनी, त्यानंतर आपण सातत्यानं हे बोलत होतो. मला स्वतःला असं वाटतं की याच्यामध्ये अजित पवार हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. पार्थ पवार स्वतः काही निर्णय घेत आहेत असं मानण्याचं कारण नाही. हा निर्णय समजा अजित पवार जर या प्रकारे करत असतील तर अजित पवार विरुद्ध शरद पवार, पवार विरुद्ध पवार हा जो संघर्ष आहे हा संघर्ष होत राहणार आहे. आणि हा कौटुंबिक संघर्ष जो आहे त्याचा परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण पक्ष रचनेवर होणार आहे आणि त्याचा परिणाम एकूण महाराष्ट्राच्या राजकारणावर होणार आहे. निखिला, मला स्वतःला असं वाटतं की महाराष्ट्राच्या महाभारतामध्ये ही अत्यंत महत्त्वाची घटना आहे. त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. याचे पडसाद आगामी कालावधीमध्ये उमटत राहणारच आहे. नक्कीच. आणि या महाभारतात पार्थाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल. अर्थात या सगळ्यामध्ये पार्थ पवार नेमकी कोणती भूमिका घेणार, आपल्याकडे 3 ऑप्शन असतील. या 3 ऑप्शन संदर्भात मी 4ही गेस्ट बरोबर बोलणार आहे. एक छोट्याशा ब्रेकची वेळ झाली आहे, ब्रेक घेऊयात आणि लगेच परत येऊया. पवार एक वेगळा काहीतरी निर्णय घेतील अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा सुरू आहे. कदाचित पार्थ पवार काही निर्णय घेणारे नाहीत किंवा नेहमीप्रमाणे अजितदादांची जशी समजूत शरद पवार काढायचे तशी पार्थ पवार यांचीही समजूत कदाचित पवार कुटुंब म्हणून काढली जाईल. मात्र जर पार्थ पवार यांनी वेगळा काही निर्णय घेतला तर त्यांच्यापुढे 3 नेमके कोणते ऑप्शन्स असतील तर ते आपण पाहूयात. तर यामध्ये एकतर पार्थ पवार गप्प बसतील का, दुसरा म्हणजे पार्थ पवार हे पक्ष सोडतील का, आणि तिसरा मुद्दा असेल तो म्हणजे पार्थ पवार दुसऱ्या पक्षामध्ये जातील का. तर हे 3 मुद्दे असतील. प्रवीण दरेकर, काय वाटतं तुम्हाला, पार्थ पवारांनी काय करायला हवं? गप्प बसायला हवं की मग पक्ष सोडायला हवा किंवा मग दुसऱ्या पक्षामध्ये जायला हवं इतका सगळा पाणउतारा झाल्यानंतर? मला वाटतं अजून त्यांचे सन्माननीय पिताश्री अजितदादा पवार आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या मुलाच्या संदर्भात भविष्यात त्यांनी काय निर्णय घ्यावा त्यासाठी मला वाटतं अजितदादा सक्षम आहेत. किंबहुना पार्थ पवारला आज स्वतंत्र एवढं अस्तित्व नाही आहे त्यांची आयडेंटिटी की स्वतःच्या जीवावर काही वेगळा राजकीय निर्णय घेतील आणि त्याच्यामुळे त्यांचा जो काही निर्णय होईल तो अजितदादांशी संबंधित असेल आणि त्याच्यामुळे पार्थ पवाराला वेगळा काही निर्णय घेण्याची क्षमता असेल, त्याचं आताचं व्यक्तिमत्व असेल, त्यावर आहे असं मला अजिबात त्या ठिकाणी वाटत नाही. एक गोष्ट मगाशी या ठिकाणी चोरमारेंनी सांगितली की
पवारसाहेब बोलल्यावर त्या ठिकाणी बाकी गोष्टीला अर्थ नाही. त्यांच्या अर्ध म्हणण्यात तथ्य आहे की पवारसाहेब सर्व राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख आहेत. परंतु या निमित्ताने एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली की पवारसाहेबांनी कौटुंबिक विषय हा वेगळा आणि राजकारण माझा पक्ष म्हणून वेगळा अशा पद्धतीनं त्यांनी थेट संदेश त्यांच्या या वक्तव्यातना दिलाय. आणि त्याच्यामुळं त्यांचं म्हणणं आहे की फार काही अर्थ नाही, तर अगदीच पार्थ पवार जरी पदाधिकारी नसला तरी पार्थ पवार लोकसभेची निवडणूक लढवलेला एक युवा नेता आहे. त्यानंतर राजकारणामध्ये सक्रिय भूमिका त्याच्या आहेत. मग पारनेरसारख्या ठिकाणी नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणं असो, मावळ लोकसभा मतदारसंघांमधल्या विविध विकास कामं असतील, विविध संघटनात्मक कार्यक्रम दौरे असतील, त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग देताना आपण अनेक दिवस पाहतोय. त्याच्यामुळे अगदी काय पार्थ पवार म्हणजे नगण्य आहे असंही काय मानायचं या ठिकाणी कारण नाही. आणि मला संजय आवटे यांची भूमिका त्या ठिकाणी पटली की ही निकाली कुस्ती आहे. कारण शेवटी काय होतं, अंतर्गत कौटुंबिक काय वाद असावा, संघर्ष आपण मागच्या अजितदादांच्या भूमिकेनंतर त्यांचं कुटुंब बसलं, काय निर्णय झाला हे महाराष्ट्रानं त्या ठिकाणी पाहिलंय. परंतु आता हे काहीतरी टोकाचं होतंय अशा प्रकारे निश्चितपणे चित्र या ठिकाणी दिसतंय. आणि अंतर्गत आज पवार घराण्यामध्ये आज अनेक नेतृत्व पुढे आहे. तिकडे रोहित पवार आज पुढे येत आहेत, सुप्रियाताई आहेत, इकडे अजितदादा आहेत. आणि शेवटी अशा प्रकारे पवार साहेबांनंतर नेतृत्वाचा विषय तरी त्याचा फायदा भाजपलाच होणार आहे. निखिला नाही, निखिला फायदा हेमलता पाटील येते तुमच्याकडे, चोरमारे सरांच्या कारण नसताना मी बघतोय की काही झालं की भाजप एक मिनिट काही झालं की त्या ठिकाणी भाजपवर चिटकवायचं. आता काय पवार साहेबांना काय भाजपच्या सांगण्यावरून स्टेटमेंट केली का की पार्थ पवारांना स्टेटमेंट करण्यामागे भारतीय जनता पार्टीचे काय भूमिका आहे का? बरं, पार्थ पवारांवरच्या पवारांच्या स्टेटमेंट नंतर दोन्ही स्टेटमेंटच्या रिॲक्शन आली नाही. भाजपच्या नेत्यांची पहिली रिॲक्शन आली, लंबी रेस का घोडा भाजपला वाटतं पार्थ पवारांसंदर्भात. म्हणून भाजपला विचारलं जातं की तुम्हाला आनंदाच्या उकळ्या फुटतायत का. एक छोटासा ब्रेक घेते, लगेच येते परत तुमच्याकडे. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि पवार कुटुंबामध्ये सगळं काही आलबेल आहे असं राष्ट्रवादीचे नेते सांगतायत. जयंत पाटील यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे, ती आधी आपण पाहूया. पक्षाचं काम चालू आहे. मंत्रालयात जाऊन सुप्रियाताईंनी त्यांची भेट घेतली असेल, ती कामासाठीच असेल. त्यामुळे त्याचं काय वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. काल संध्याकाळी मी सांगितलं त्याप्रमाणे व्यवस्थितपणाने पक्षवाढीच्या संबंधातच चर्चा झालेली आहे. असं आहे की कुटुंबातल्या एखादी गोष्ट असेल तर त्याविषयी बाहेर जी स्टेटमेंट आली त्याच्या पलीकडे काय आहे असं मला वाटत नाही. एकूणच वातावरण असं आहे का की अजित पवार नाराज आहे? असं काही वातावरण नाही आहे. पार्थ नाराज आहे असंही काही वातावरण नाही आहे. जयंत पाटील यांची ही प्रतिक्रिया. हेमलता पाटील तुमच्याकडे येते. तुम्हाला ब्रेकवर जाण्यापूर्वी एक मुद्दा मांडायचा होता, तो मांडा, त्यानंतर मी पुढचा मुद्दा घेते. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की राष्ट्रवादीमध्ये आपला नंबर कदाचित लवकर लागणार नाही, म्हणून पार्थ पवारांच्या महत्वाकांक्षेला काही घुमारे फुटले असल्याची दाट शक्यता या ठिकाणी दिसते. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजप हे गळ टाकूनच बसलेलं आहे. त्यांनी काही स्टेटमेंट केल्या ज्या पद्धतीने नितेश राणेंपासून सगळ्या भाजप नेत्यांचं जे स्टेटमेंट बराबर सुरू झालं, याचा अर्थ भाजप याच्यासाठी प्रयत्न करतंय, गळ टाकून बसलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजपची दांडगी श्रद्धा आहे की गळ टाकल्यानंतर आधी त्या गळाला मुलाला लावा, आपोआप जाळ्यामध्ये वडील येतातच, आणि त्याप्रमाणे भाजपचं कार्य चाललेलं आहे. परंतु या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आदरणीय शरद पवार साहेबांइतकी कुठलाही राजकीय गुंता सोडवण्याची जे कसब आहे ते त्यांच्या इतकं दुसऱ्या कोणामध्ये नाहीये. त्यामुळे जो काही निर्णय होईल, पार्थ जो काही निर्णय घेतील तो शरद पवार साहेबांच्या मनाप्रमाणे असेल किंवा मनाविरुद्ध असेल, परंतु त्याची झळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्ट्रक्चरला बसणार नाही याची काळजी पूर्णपणे शरद पवार साहेब घेतील. आणि त्यामुळे आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता
उद्भवणार नाही याचीही काळजी शरद पवार साहेब घेतील. त्यामुळे पार्थनी कुठलाही निर्णय घेतला तर त्याचा राजकीय नुकसान पक्षाला होणार नाही याची 100% साहेब खात्री घेतील. आणि त्यामुळे हे एकतर पेल्यातलं वादळ ठरेल किंवा जर पार्थनी काही निर्णय घेतला तर त्याचा गंभीर परिणाम पक्षावरती होणार नाही. बर, दरेकर, एक प्रतिक्रिया तुमची, त्यानंतर पुढे जाते. ना मला खरं म्हणजे हेमलता ताईंचं आश्चर्य वाटतंय. गालाला टाकायला काय ते काय एवढे अपरिपक्व आहेत का? बरं, भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही नेत्यानं प्रदेशाध्यक्ष दादा असतील किंवा देवेंद्रजी फडणवीस, नितेश राणे यांनी एक तरुण आमदार म्हणून त्याचं, माझा ऐका जरा, माझं झालं की बोला, तुम्ही बोलत असताना मी बोललो नाही, माझा ऐका. त्यामुळं ती एक नितेश राणेंची स्टेटमेंट होती एक तरुण आमदार म्हणून. प्रदेशाध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीची भूमिका नव्हती. देवेंद्रजी काल दहिसरच्या एका कोविड सेंटरच्या पाहणीला आले असताना त्यांनी घेतलेलं स्टेटमेंट ते आपण ऐकलं नाहीत, ते कानाडोळा केलं. त्यांनी भारतीय जनता पार्टीशी याला काही देणं घेणं नाही आहे, तो त्यांचा अंतर्गत विषय कौटुंबिक आहे, अशा प्रकारची अत्यंत वन लाईन स्टेटमेंट देवेंद्रजीने दिली. ती स्टेटमेंट कोणी पाहिली नाही, ती काय ऐकली नाही आणि उगाचच आपल्याला गळ्याला लावलं. ज्या विषयाची स्पष्टता देवेंद्रजींनी अनेकदा दिले, पुन्हा आज मी देतो की भारतीय जनता पार्टीला कोविड सारख्या संकटात ना कोणाला गळाला लावायचं आहे ना कोणाबरोबर सरकार बनवायचं आहे. त्याच्यामुळे करायच्या. देवेंद्र फडणवीस स्वतः म्हणाले आम्हाला काही घेणं देणं नाही. मात्र भाजपमध्ये आलेले जे नेते म्हणजे नितेश राणे असोत किंवा आणखी कोणी असोत तर ते यावर त्याविषयी चर्चा होत नाही. तुमची प्रतिक्रिया? देवेंद्रजीच्या स्टेटमेंटला किंमत नाही आणि नितेश राणे काय म्हणाले त्याच्यावर चर्चा करायची. निखिला मी अत्यंत जबाबदारीने या ठिकाणी सांगते की स्वतः देवेंद्रजी फडणवीस यांनी काही, एक मिनिट, प्रश्न किमतीचा नाहीये. जबाबदार नेते म्हणून जी स्टेटमेंट देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दिली त्याच्यावर चर्चा होत नाही. जे देशाच्या राज्याचे शीर्षस्थ नेते आहेत आणि नितेश राणेंनी दिलेली स्टेटमेंट त्याच्यावर तुम्ही आनंदोत्सव साजरा करताय, उकळ्या फुटतायत, गळाला मासे लावलेत. म्हणजे तुम्हाला सोयीचं हवंय ते स्टेटमेंट घ्यायची आणि महत्वाच्या जबाबदार नेत्याच्या स्टेटमेंटकडे दुर्लक्ष करायचं, हे पण विचारात घ्या ना. बोला हेमलताजी. निखिला मी अत्यंत जबाबदारीने सांगते की काही महिन्यापूर्वी देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतः हे स्टेटमेंट केलेलं आहे की आधी आम्ही मुलांना आमच्या पक्षात आणतो आणि मग वडील पक्षामध्ये येणं सोपं जातं. हे देवेंद्रजी फडणवीस यांचं स्वतःचं स्टेटमेंट आहे. हे मी अत्यंत जबाबदारीने काँग्रेस पक्षाची प्रवक्ता म्हणून सांगते. त्याच्यामध्ये मी काही चुकीचं बोलत नाही. देवेंद्र फडणवीस तुम्ही दाखवा, अशी तुम्ही मला ती क्लिप दाखवा. मी तुम्हाला त्याची क्लिप पाठवेल, आपण काळजी करू नका. काही वाटेल ते बोलायचं मीडियात येऊन. दुसरी गोष्ट, मला पाठवा क्लिप आणि निखिला तुम्ही क्लिप मागून घ्या आणि महाराष्ट्रातील जनतेला यांचं खरं स्वरूप उघड करा. निखिला क्लिप मागून घ्या, आपण क्लिप पाठवून द्या निखिलाकडे. तुमची माफी मागेन. नाही, मी तुमची माफी मागेन. वाटेल ते आपली उचलली जीभ लावली टाळ्याला, काही स्टेटमेंट करायची. मी अजय एवढे बेजबाबदार तुम्ही जरा सांभाळून बोला. तुम्ही जरा सांभाळून बोला. तुम्ही जरा सांभाळून बोला. देवेंद्रजी फडणवीस यांचं हे स्टेटमेंट आहे, ते मी निखिलाकडे पाठवेन आणि ते तुम्ही बघा आणि त्यानंतर तुम्ही माझी माफी मागा. मला तुमची माफी मागण्याची गरज नाही आणि ती वेळ येणार नाही. परंतु तुमच्या पक्षाचं हे धोरण आहे, तुमच्या पक्षाचं हे धोरण आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नारायण राणे वगैरे तुम्ही पक्षामध्ये एवढ्यासाठी घेतलेले आहेत. आणि विजय चोरमारे सर देखील आहेत. दोघेही तुमचं वक्तव्य या ठिकाणी ऐकतायत. सगळ्यात आधी चोरमारे सर तुमच्याकडे येते. अजित पवारांनी कोणता निर्णय घेतलाही नाही तोपर्यंत इकडे तुतुमय सुरू झालेली आहे. पार्थ पवार नेमकं काय करतील, पार्थ पवारांनी नेमकं काय करायला हवं, काय वाटतं चोरमारे सर तुम्हाला? त्यानंतर संजय आवटे सर तुमच्याकडे येते. खरं तर पार्थ पवारांनी काय करावं किंवा पार्थ पवार काय निर्णय घेतील हा पार्थ पवारांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण दुसरी गोष्ट मला सांगायला की आजच्या घडीला पार्थ पवार काय राजकीय निर्णय घेतात याला माध्यमातल्या चर्चेच्या पलीकडे फारशी किंमत असणार नाही.
कारण पार्थ पवार यांचा निर्णय जर अजित पवारांचा निर्णय असेल तर त्याला राजकीय दृष्ट्या महत्व असेल. कारण पार्थ पवारांनी काही आज निर्णय घेतला तरी पार्थ पवार यांच्याकडे आज स्वतःचा कोणताही विधानसभेचा मतदारसंघ नाही. मावळ हा लोकसभा मतदारसंघ त्यांचा नाही, ते तिथं गेले पण उमेदवार मग म्हणून सोनवारे सर, गेलेले असं वाटतं का होते. की पार्थ पवारांनी आतापर्यंत ज्या काही भूमिका घेतल्या त्या भूमिका अजित पवारांना माहिती नाहीत किंवा त्यांना न सांगता या भूमिका घेतलेल्या आहेत, की मग अजित पवारांचा देखील पाठिंबा असेल पार्थ पवारांना? अजित पवार नाही, एवढ्या आपण- सगळ्यावर गप्प काय? म्हणजे सीबीआयची नाही, मागणी या असो किंवा या त्यानंतर संदर्भात राम मंदिराच्या विषयी आपण- भूमिका मांडणं असो, मग अजित पवार गप्प का बसले? नाही, पार्थ पवार यांनी काही भूमिका घेतल्यानंतर अजित पवार यांनी त्यावर व्यक्त व्हायलाच पाहिजे असं नाही. आणि एकदा शरद पवार यांनी भूमिका घेतल्यानंतर पुन्हा त्यात अजित पवारांनी पुन्हा वेगळं काय बोलणं मला फार ते काय अपेक्षित नाही. आणि अजित पवार पण यांची अख्खा एकूण महाराष्ट्र स्वभाव जर आणि त्यावर प्रकृ- व्यक्त होत असेल तर एक नाही, बाप अजित म्हणून पवारांची अजित पवार एकूण पार्थ प्रकृती पवारांच्या आणि वक्तव्यावर स्वभाव व्यक्त पाहता- होणार नाही. नाही, अजित पवार यांची प्रकृती आणि स्वभाव पाहतात ते यावर अशा पद्धतीने व्यक्त होतील असं मला वाटत नाही. त्यामुळे पार्थ पवारांचं वक्तव्य आणि त्या संदर्भातला जो राजकीय गोंधळ झाला होता तो शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे संपलेला आहे. आता त्याचे जे आता तुम्ही जो पुढचा प्रश्न विचारलाय पार्थ पवार काय करतील, आता तो पार्थ पवार कशा पद्धतीने विचार करतायत. आता दोन गोष्टी ज्या मला या पलीकडे या चर्चेच्या पलीकडे जाऊन सांगतात. म्हणजे हे महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रातलं सत्तेवरून खाली खेचण्यासंदर्भात किंवा सत्ताच्युत होण्यासंदर्भात कोणत्या दोन गोष्टी कार्यरत ठरू शकतील. पहिली एक गोष्ट असू शकते, सीबीआयच्या माध्यमातून जर या सुशांत सिंग प्रकरण सीबीआयकडे तपास राहिला आणि त्या संदर्भात काही पुढे काही घटना घडामोडी घडल्या तर शिवसेना सत्तेतून बाहेर पडून भारतीय जनता पक्षासोबत जाऊ शकेल. किंवा दुसरा पर्याय आहे, राज्य सहकारी बँकेचं प्रकरण ईडीकडे आहे, त्या माध्यमातून अजित पवार बीजेपीकडे जाऊ शकतील. ह्या दोन्ही शक्यता भविष्यात राजकारणात नाकारता येत नाहीत. पण पहिली गोष्ट अशी आहे की शिवसेना स्वतंत्रपणे जाऊ शकते तर स्वतंत्र पक्ष म्हणून जाऊ शकतो. पण अजित पवारांना जायचं असेल तर त्यांना 54 मधले 36 आमदार बरोबर लागतील आणि 36 आमदारांचं पूर्ण समर्थन असल्याशिवाय बीजेपीला सत्ता स्थापन करण्यासाठी 36 आमदारांची गरज नाही. 25 आमदार जरी राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना बाहेरून मिळाली तरी ते सत्ता स्थापन करू शकतील. एकूण त्यांचं संख्याबळ आणि त्यांना समर्थन असल्या अपक्षांचं संख्याबळ पाहता. पण 36 आमदार अशासाठी की जे अपात्रतेच्या पलीकडे जाऊन ते समर्थन देऊ शकतील असं मला वाटतं. आणि आजच्या घडीला एवढ्या मोठ्या संख्येनं 36 आमदार अजित पवारांच्या बरोबर जातील याची शक्यता मला काही दिसत नाही. त्यामुळे पुढचं जे चित्र आहे ते या विषयावर आपण चर्चा करत राहू, त्याला त्या संदर्भात आणखी काही निवेदन येतील, त्याला फाटे फुटत राहतील. पण फार मोठ्या राजकीय घडामोडी या विधानाच्या अनुषंगानं घडतील असं मला व्यक्तिशः वाटत नाही. बर, संजय आवटे सर, काय वाटतं? म्हणजे मी 3 ऑप्शन दिले होते की पार्थ पवार नेमकं काय करतील. तर आजोबा बोललेत असं म्हणून ते गप्प बसतील किंवा पक्षामधून बाहेर पडतील किंवा एकदम सायलेंट राहतील पक्षामध्ये किंवा मग दुसऱ्या पक्षामध्ये जातील. हे 3 पर्याय त्यांच्याजवळ असतील. नेमकं पार्थ पवार काय करतील? पार्थ पवारांना अगदी त्यांच्या बोलण्याला कवडीची किंमत नाही पवार म्हणाले. नया है वह असं छगन भुजबळ म्हणाले. अशा वेळेला मुलावर टीका होत असताना अजित पवार नेमका काय विचार करत असतील, पुढच्या काळामध्ये ते काय विचार करतील? फक्त मला एक आठवण या ठिकाणी सांगायची आहे की TV9 मराठीच्या न्यूजरूम स्ट्राईकमध्ये ज्या वेळेला अजित पवार आले होते तेव्हा अजित पवार असं म्हणाले की मी माझ्या मुलांना राजकारणात येऊ नका असा सल्ला दिलेला आहे. मात्र दुर्दैवानं म्हणा त्यांच्या सुदैवानं म्हणा त्यांचा मुलगाही पुन्हा राजकारणाच्या याच वाटेवर आलेला आहे. मात्र अजित पवार मध्यंतरीच्या काळामध्ये नाराज असताना मी आता शेती करणार, मला राजकारण नको अशा प्रकारचं वक्तव्य अगदी या टोकापर्यंत अजित पवार गेलेले होते. आता नेमकं अजित पवार काय करतील? निखिल, आता विजय चोरमारे जे म्हटले तर तो मुद्दा महत्वाचा आहे की मुळात या विधानाच्या अनुषंगाने काही घडेल हा काही प्रश्नच नाही की हे विधान किती महत्वाचं वगैरे. पण हे विधान जे आहे तो मोठा पुरावा आहे की भविष्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी घडू शकतात किंवा घडतायत आता सुद्धा वर्तमानामध्ये, याचा तो पुरावा आहे. पार्थ पवार व्यक्तिशः काय करतील याच्याबद्दल पार्थ पवार ठरवतील किंवा ते करतील. पण मला स्वतःला असं वाटत नाही की तुम्ही जे 3 पर्याय दिले यापैकी काहीच पार्थ पवार करतील असं मला वाटत नाही. ते पक्ष सोडणार नाही, ते गप्पही बसणार नाहीत. त्यामुळे पार्थ पवार काही करतील असं काही मला वाटत नाही. ते मोठा निर्णय आत्ता घेतील असं अजिबात दिसत नाही. मुद्दा जो आहे तो पार्थ सारथीचा आहे. पार्थाचा जो सारथी आहे ते अजित पवार आहेत आणि अजित पवारांचा हा गोंधळ कायम आहे. तुम्ही ज्याप्रमाणे उल्लेख केलात की अजित पवारांनी आमदारकीचा राजीनामा दिला निवडणुकीच्या तोंडावर आणि ते गायब झाले. मग शरद पवारांनी पुन्हा सगळी सारवासारव केली, सावरलं सगळं. त्याच्यानंतर पुन्हा ते राष्ट्रवादी काँग्रेस अख्खा पक्ष दावणीला बांधून भाजपच्या त्यांनी शपथविधी घेतला. हे सगळं केलं.
पण मला स्वतःला असं वाटतं की अजित पवारांच्या मनातला गोंधळ जो आहे तो गोंधळ कायम आहे आणि अजित पवार भाजपसोबत जाण्याच्या मूडमध्ये आहेत याच्यामध्ये काही शंकाच नाही आहे. मी तेव्हा त्यांनी शपथ घेतली हा तर एक भाग आहेच, पण आजही अजित पवारांच्या मनामध्ये भाजपसोबत जाण्याचं संकेत सगळे मिळत आहेत. मला स्वतःला असं वाटतं की मुळामध्ये पार्थ पवार काही निर्णय घेणार नाहीत हे जरी खरं असलं तरी सुद्धा एकूण अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे काही चाललेलं आहे, अजित पवार एकटे अजिबातच नाही आहेत. त्यांच्यासोबत 36 आमदार येतील की नाही हा मुद्दा वेगळा आहे. शरद पवार विरुद्ध अजित पवार असा संघर्ष उभा राहिला तर अजित पवारांच्यासोबत 36 आमदार येतील असं वाटण्याचं काही कारण नाही, असं मानण्याचं कारण नाहीये. आणि दुसरं असं की सध्या कुठल्याही काही आमदारांनी भाजपसोबत जाणं असं घडणार नाही. महाराष्ट्रामध्ये चित्र असं आहे, संख्याबळ असं आहे की मध्य प्रदेश प्रमाणे काही घडणार नाही. महाराष्ट्रामध्ये एखादा पूर्ण पक्षच गेला पाहिजे तरच ते घडू शकतं. काही आमदार जातील असं मला वाटत नाही. पण याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानंच भाजपसोबत जावं अशा प्रकारची चर्चा मात्र अंतर्गत सुरू झालेली आहे आणि त्या म्हणण्याला किंवा त्याला दुजोरा देण्यामध्ये अजित पवारांच्या सोबत बाकीचेही महत्त्वाचे नेते आहेत हे आपण मान्य केलं पाहिजे. हा एक भाग आहे. दुसरं असं की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार जसे महत्त्वाचे आहेत तसे जयंत पाटील हे अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत. राज्याचे ते अध्यक्ष आहेत, प्रदेशाध्यक्ष आहेत, पण जयंत पाटील हे महत्त्वाचे नेते आहेत. जयंत पाटलांचा पण गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रभावी होतो आहे आणि वरचेवर जे अजित पवारांचं सुरू आहे, अजित पवारांचा हा गोंधळ, एक लक्षात घ्या की शेवटी सातत्यानं अजित पवारांनी गोंधळ घालायचा आणि पुन्हा मग सगळी सर्वासार्व करायची हे फार काळ चालणार नाहीये. त्यामुळे मी जे म्हणतो आहे त्याप्रमाणे अजित पवार आता कुठल्या निर्णयाप्रत जात आहेत याच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आणि सरकारचं भवितव्य अवलंबून आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर, नक्कीच खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला सर तुम्ही आणि चोरमारे सरांनी देखील. एक छोट्याशा ब्रेकची वेळ झाली आहे, मात्र ब्रेकवर जाण्यापूर्वी सांगते की राष्ट्रवादीचे उन्मेष पाटील देखील आपल्याबरोबर काही वेळासाठी या चर्चेत असतील. एक छोटासा ब्रेक आपण इथे घेऊयात आणि लगेच परत येऊया. एनसीपीचे प्रवक्ते उमेश पाटील आपल्या सोबत आहेत. अगदी काही मिनिट आपल्या जवळ आहेत उमेशजी, त्यामुळे सॉरी. एक या सगळ्यामध्ये म्हणजे पार्थ पवार यांचा इतका पाण उतारा झाल्यानंतर अजित पवार नाराज नाहीत असं समजायचं? काय सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये? नाही, फार तुम्ही जेवढं आता हे सगळी एवढी गांभीर्याने चर्चा होते त्याच्या संदर्भामध्ये मी अतिशय जबाबदारीने सांगू इच्छितो की पवार साहेबांचं व्यक्तित्व एवढं मोठं आहे की त्यांच्या कुटुंबातल्या मुलाबद्दल, नातवाबद्दल एखादं वक्तव्य केलं तर पवार साहेबांचा तो अधिकार आहे. तो आमच्या सारख्या कार्यकर्त्यांच्या बाबतीतही आहे आणि पवार साहेब काय बोलले याच्यावर भाष्य करणं एवढं कोणीही महाराष्ट्रामध्ये मोठं नाही आहे. त्यामुळे त्याचे तर्क वितर्क करून नको त्या स्तरापर्यंत जाणं. आता जे संजय औटी सांगत होते की भाजपमध्ये जाण्याचा काय विचार आहे, अजित पवारांच्या मनात काय चाललंय, त्यांचा काय गोंधळ आहे का, याचा कुठलाही सूत्रांना ह्याचा संदर्भ नाही, संबंध नाही. आणि अजितदादा आज दिवसभर मंत्रालयामध्ये काम करत होते, बैठका घेत होते, मिटिंग घेत होते. कुणीतरी आता एका चॅनलवर आणखी असं म्हणालं की कालची अजितदादा जे डायरेक्ट जाऊन जयंत पाटील साहेब आणि अजितदादा जे भेटले आता सिल्वर ओकला कॅबिनेट संपल्या परवा दिवशीचा कार्यक्रम अजितदादांचा बघा ना, त्याच्या रेकॉर्डवर लिहिलेलं आहे. ते भेट ठरलेली होती पवार साहेबांच्या अगोदरची, पूर्वनिश्चित भेट ठरलेली होती. त्यामुळे आपण काय करतोय की फार कुठंतरी टोकाला जातोय की कुठलाही गोंधळ अजितदादांच्या मनामध्ये नाही, कुठलाही गोंधळ पार्थ पवारांच्या मनामध्ये नाही, ना पवार साहेबांच्या मनामध्ये आहे. हे सगळं जे आहे ते हे 2 दिवसाचं पेल्यातलं वादळ ठरणार आहे आणि जे काही तर्क वितर्क आता केले जात आहेत त्याला कुठलाही संदर्भ वादळ आहे हे तरी तुम्ही मान्य केलं. तुम्ही जे इथे पेल्यातलं का असे ना मात्र वादळ आहे हे तर तुम्ही मान्य केलं आता बोलताना इथे. खूप धन्यवाद तुम्ही सगळ्या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. मात्र एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही ना काहीतरी सुरू आहे याविषयी महाराष्ट्राला काहीही शंका नाही. आता या सगळ्यामधून काय बाहेर येतं, अजितदादा नेमका काय निर्णय घेतील किंवा खरंच हे पेल्यातलं वादळ ठरणार आहे का हे पाहणं आपल्यासाठी औत्सुक्याचं असेल. धन्यवाद तुम्ही सगळ्या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल. चर्चेमध्ये आपण इथेच थांबूयात. नमस्कार.